नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्मबल जीएस रिसर्च सेंटर या आपल्या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत. बघा, आपली जी काही महाराष्ट्र स्टेट बोर्डाची सायन्सची जी काही लेक्चर सिरीज सुरू आहे त्याच्यामधील सायन्स 1 चा जो काही रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा जो काही 6वा चॅप्टर चालू आहे त्या चॅप्टरला आपण आता पुढे सुरुवात करत आहोत. पहिला पार्ट याचा ऍक्च्युअली अपलोडेड झालेला आहे. त्याचबरोबर जे अदर काही चॅप्टर झालेले आहेत ते तुम्ही ज्या वेळेला प्लेलिस्ट मध्ये जाल त्यावेळेला सर्व चॅप्टर व्यवस्थितरित्या दिसतील. त्याचबरोबर चॅप्टर सह त्याची एक्सरसाइज सुद्धा काही दिवसामध्ये आपण अपलोडेड करत आहोत. त्याचबरोबर सायन्स 1 असेल किंवा 2 असेल किंवा मॅथ्स 1 असेल 2 असेल याचे जे पेपर आहेत ह्या वर्षी झालेले ते सुद्धा विथ आन्सर्स इथं आपण लवकरच अपलोड करतोय. ठीक आहे. आता आपण हा जो चॅप्टर आहे ऍक्च्युअली जो चालू रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा चॅप्टर आता पुढे कंटिन्यू करूया. आपण काल एक गोष्ट बघितलेली होती की रिफ्रॅक्शन होत असताना ज्या वेळेला डेन्सर मीडियम असतं किंवा रेअरर मीडियम असतं किंवा रेअरर मीडियम किंवा डेन्सर मीडियम याच्यातून लाईट पास होत असताना ती बेंड होते आणि बेंडिंग ऑफ लाईट म्हणजेच काय म्हटलं जातं, रिफ्रॅक्शन म्हटलं जातं. बरोबर आहे. आता आपण जरासं जे काही लॉज ऑफ रिफ्रॅक्शन्स आहेत, नियम काय आहेत रिफ्रॅक्शनचे ते बघूया. ते काल जे बघितलेलं होतं आपण ते रिफ्रॅक्शनचे नियम नव्हेत, ते रिफ्रॅक्शन होतं तसं. बाबा हा रिफ्रॅक्शन रेअरर मधनं डेन्सर कडे जायला लागलं की तसं होतं असं सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता जरा बघा, आपण जनरली असं बघितलंय की समजा हा काचेचा एक स्लॅब आहे, ग्लास आहे. ठीक आहे, दिस इज वन ग्लास आणि वरती समजा एअर आहे म्हणजे हवा आहे. हवेतनं समजा लाईट पास झाली. बघा इथनं अशी लाईट पास झाली. समजा मी या लाईटला याला नाव दिलं ए बी आणि हा जो असतो तो इन्सिडेंट रे असतो, आपण बघितलेला आहे. तर असा उभा जो असतो तो काय असतो, नॉर्मल असतो. हा, आणि लाईट पास होत असताना काय होते व बेंडेड होते. आता इथं वरचं कसलं मीडियम आहे, रेअरर मीडियम आहे आणि खाली कुठलं मीडियम आहे, डेन्सर मीडियम आहे. रेअरर मीडियम कडनं डेन्सर मीडियम कडे येत असली की लाईट कुठं पास होत्या, कुठे हे होत्या, टुवर्ड्स दी नॉर्मल, नॉर्मल कडे झुकत्या. रेअरर कडनं डेन्सर कडे येत असताना मग इकडं अशी लाईट जायला पाहिजे होती. आता लाईट कुठे झुकली, इकडं झुकली. बघा इकडं झुकते लाईट. इथपर्यंत आपलं व्यवस्थितरित्या क्लिअरली झालेला आहे. आणि हा जो बाहेर रे बाहेर पडतो, दिस इज अ रिफ्लेक्टेड रे, ह्याला म्हणतात रिफ्लेक्टेड रे. आणि हा जो रिफ्लेक्टेड रे जो बाहेर पडलाय तो जो या नॉर्मलचे अँगल तयार करेल त्याला आपण रिफ्लेक्टेड अँगल म्हणू. बरोबर आहे. काय म्हणू त्याला, रिफ्लेक्टेड अँगल म्हणू, रिफ्रॅक्टेड अँगल म्हणू, सॉरी रिफ्रॅक्टेड अँगल म्हणू. ओके, इथपर्यंत दोन गोष्टी झालेल्या आहेत आपल्या. आता जरा बघा, एक लक्षात ठेवा, त्याचबरोबर हा इन्सिडेंट अँगल, हा इन्सिडेंट रे ह्या नॉर्मलची जो अँगल तयार करेल इट इज अ इन्सिडेंट अँगल. ओके, म्हणजे इन्सिडेंट अँगल एक म्हटला तर इन्सिडेंट अँगल असेल आणि दुसरा जो आर असेल हा इथला, हा किंवा इथं स्मॉल आर न देतो कुठल्या पण हे न द्या, काही प्रॉब्लेम नाही येणार. ओके, दिस इज अ रिफ्रॅक्टेड अँगल, रिफ्रॅक्टेड होऊन झालेला अँगल. ही गोष्ट क्लिअर आहेत, हे झालेले आहेत आपल्यासाठी. ह्याच्या आधारावर आपण काही रिफ्रॅक्शनचे काही नियम, लॉज सांगणार आहे. काय आहेत बघा. एक, इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे ऍट द पॉइंट ऑफ इन्सिडेंट एन, म्हणजे जो हा जो पॉइंट आहे ना जिथं ती लाईट येऊन पडलेला आहे ह्याला पॉइंट ऑफ इन्सिडेंट असं म्हणतात. पॉइंट ऑफ इन्सिडेंट असं म्हणतात. आणि पहिला नियम काय बघा, रिफ्रॅक्शनचा नियम काय सांगतोय, इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे. बघा लिहितो मी, इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे ऍट द पॉइंट ऑफ इन्सिडेंट, म्हणजे ह्या पॉइंटला ऍट द पॉइंट ऑफ इन्सिडेंट. ओके, इन्सिडेंट एन आर ऑन द अपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल. मला सांगा, ही इन्सिडेंट रे या बाजूला आहे आणि रिफ्रॅक्टेड रे कुठल्या बाजूला आहे, ह्या बाजूला आहे. सेम पहिला नियम हेच सिंपल सांगतोय. काय, इन्सिडेंट रे म्हणजे हा रे आलेला हा आणि रिफ्रॅक्टेड रे म्हणजे हा इकडनं गेलेला रे ऍट द पॉइंट ऑफ इन्सिडेंट. ह्या पॉइंटला दोघं ते एकमेकाच्या काय असतील, अपोजिट साइडला असतील. एक नॉर्मलच्या ह्या बाजूला आहे, दुसरा नॉर्मलच्या त्या बाजूला आहे. ठीक आहे, हे फक्त शब्दात लिहायचं आहे आपल्याला. ऍट द पॉइंट ऑफ इन्सिडेंट म्हणजे एन, बरोबर आहे का, ह्या पॉइंटला n are on the opposite sides of the normal, are at the opposite side of the normal. ओके, हा लक्षात ठेवायचं. आपण जर का तुम्हाला विचारलं लॉज ऑफ रिफ्रॅक्शन तर हे पहिल्यांदा आलं पाहिजे. ओके, अपोजिट साइडला आहेत म्हणून ते दोघं. पुढं
आणखीन एक गोष्ट त्याच्यामध्ये आपण सांगायला पाहिजे, ते म्हणजे काय बघा, बघा महत्वाचं आहे ते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हे जे तिघ जण आहेत, कोण कोण, इन्सिडेंट रे, नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे आर ऍट दी सेम प्लेन. तिघ सुद्धा कुठल्या प्लेन मध्ये आहेत, एकाच प्लेन मध्ये आहेत. बस ही एक गोष्ट झाली, ही क्लिअर झाली. आणि दुसरी गोष्ट काय, प्लेन म्हणजे काय, एकाशी प्लेनवर दिसतात, दुसऱ्या प्लेनवर दिसत नाहीत, एकच सरळ दिसतात आपल्याला. सो त्याच्याच पुढे आपण असं लिहायचं, अँड द थ्री म्हणजे तिघ जण, हा ते माहित आहेत आपल्याला, जे मी तर लिहित बसत नाही परत. इन्सिडेंट रे हा, रिफ्रॅक्टेड रे म्हणजे हा, आणि नॉर्मल ऍट द सेम प्लेन. ते जे तिघ जण आहेत ते ऍट सेम प्लेन, एकाच प्लेन मध्ये असतील. झालं. दुसरी गोष्ट, दुसरा नियम काय आहे बघा, मी काल गोष्ट सांगताना सांगितलेली होती, हा जो अँगल आहे हा आय आणि हा जो अँगल आहे आर, जर आपण त्यांचा रेशो घेतला, आपण रेशो कसा घेतला, साइन आय अपॉन साइन आर, असा जर त्यांचा रेशो घेतला तर तो काय असतोय, कॉन्स्टंट असतोय. म्हणजे उदाहरणात सांगतो, याचा अर्थ काय ते सांगतो तुम्हाला. समजा हे मोठीचे मोठा मी ग्लासचा स्लॅब घेतला, ठीक आहे, इथनं लाईट अशी पास झाली, हा नॉर्मल आहे, इथं इन्सिडेंट रे आहे का, इन्सिडेंट रे, ओके, आणि हा समजा रिफ्रॅक्टेड रे आहे, हा, इथं अँगल रिफ्रॅक्टेड अँगल असणार आहे, हा अँगल कुठला असणार आहे, इन्सिडेंट अँगल असणार आहे, बरोबर आहे की नाही, हा इन्सिडेंट अँगल, हा रिफ्रॅक्टेड अँगल. रेशो घेतला कुणाचा, साइन आय अपॉन साइन आरचा. झालं. आता समजा मी हा इन्सिडेंट अँगल जरा परत वाढवला तर रिफ्रॅक्टेड अँगल मध्ये पण काहीतरी फरक पडेल का नाही, पडला. समजा रिफ्रॅक्टेड अँगल मध्ये पण काहीतरी फरक पडला, पण तरी सुद्धा मी साइन आय आणि साइन आरचा काय केला, रेशो काढला. आणि किती पण वेळा जरी ह्या सेम मीडियम मधनं जरी पास केली लाईट, तरी सुद्धा ह्यांचा जो रेशो आहे तो कसा राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे, तो रेशो कधी बदलणार नाही. दिस इज अ सेकंड लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. आणि हा जो, हे जे सांगितलं ना, हे आता ह्यालाच वळावं स्नेल्स लॉ असं म्हटलं जातं. हाच असतो स्नेल्स लॉ, हाच आहे स्नेल्स लॉ. म्हणजे स्नेल्सनं काय सांगितलंय, साइन आय, आता कळालं, साइन आय म्हणजे ओके, अपॉन साइन आर, ह्याच्या दोन गोष्टी आहेत, ही जो कॉन्स्टंट, त्या कुठेही जा तुम्हाला कॉन्स्टंट राहणार आहेत. कुठेही जा म्हणजे नवं, सेम मीडियम मध्ये, सेम दोन मीडियम सेमच आहेत तर तिथं ते कॉन्स्टंट राहतील. ठीक आहे. बघा दुसरा नियम तुम्ही लिहू शकता, फॉर अ गिवन पेअर ऑफ मीडिया, त्याच पेअर ऑफ मीडिया मध्ये एअर अँड ग्लास, द रेशो ऑफ साइन आय अँड साइन आर कॉन्स्टंट, हे दोघं काय राहतील, कॉन्स्टंट राहतील. समजला. हा रिफ्रॅक्शनचा दुसरा नियम आहे, ज्यालाच आपण काय म्हणतो, स्नेल्स लॉ म्हणतो, किंवा ज्यालाच आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं तुझं म्हटलं जातं. ह्यालाच काय झालं, नाव दिलं मी, समजा एन दिलं, तर हाच काय आहे, स्नेल्स लॉ आहे. लक्षात ठेवा, दिस इज अ स्नेल्स लॉ. आणि ह्यालाच काय म्हटलं जातं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ह्यालाच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हटलं जातं. किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची आणखीन एक कन्सेप्ट आहे, ते आपण आता लगेचच क्लिअर करणार आहोत. ओके. आता आपण पुढची आणि अत्यंत महत्वाची या चॅप्टर मधली सगळ्यात जर महत्वाची कन्सेप्ट कुठली असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्शन म्हणजे काय तुम्ही शिकला, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन तुम्ही बघितले, पण आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, जरा बेसिकली व्यवस्थित लक्ष द्या आणि व्यवस्थित बघा. काय आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला तुम्ही सर्वसाधारणपणे त्याचं जे चिन्ह आहे म्यू ह्या अक्षराने हे केलं जातं, हे म्यू आहे, किंवा एन ह्या अक्षराने त्याला दर्शवलं जातं. मगाशी एन अक्षर सांगितलेलं बघा, मी सांगितलं होतं ना रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, मगाशी बोललो होतो काय याच्या आधी, साइन आय अपॉन साइन आर हा काय असतो, कॉन्स्टंट असतो, आणि त्यालाच मी कोणत्या चिन्हाने डिनोट करतो, एन या चिन्हाने डिनोट करतो. आणि हा एन हाच काय असतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो, असं मी मगाशी सांगितलेलं होतं. ओके. पण आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची जरा वेगळ्या बाजूने आपण जरा व्यवस्थित कन्सेप्ट बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, समजा जर रिअरर मीडियम असेल, रिअरर मीडियम म्हणजे काय, उदाहरणामध्ये समजा इथं ग्लास आहे, ग्लास आणि वरती एअर आहे, तर मला सांगा रिअरर मीडियम कोण आहे, एअर आहे, म्हणजे त्याची डेन्सिटी कशी आहे, कमी आहे. ग्लासेची कशी आहे, ग्लास डेन्स आहे, घनता जास्त आहे. हे जे ग्लास आहे हे आता डेन्स मीडियम असणार आहे, डेन्सर असणार आहे, आणि हे रिअरर मीडियम असणार आहे. जर रिअरर मीडियम असेल तर तुम्ही मला जरा सांगा, लाईटचे जे स्पीड आहे ते सगळ्यात जास्त इथं असेल की इथं असेल, ग्लासमध्ये
स्पीड जास्त कुठं असेल लाईटचं? डेन्स मध्ये जास्त असेल की रेअरर मध्ये जास्त असेल? ह्या हवेमध्ये जास्त असेल ना, काचेपेक्षा रेअर मध्ये जास्त असेल ना, कारण की तिचं घनता कमी आहे. सो रेअरर मध्ये स्पीड ऑफ लाईट फास्ट असते, स्पीड ह्या एअर मध्ये जास्त असणार आहे, फास्ट. आणि जर डेन्सर मीडियम बघितलं तुम्ही तर डेन्सर मीडियम मध्ये लाईटचं हे कसं असणार आहे, स्पीड कसं असणार आहे, लो असणार आहे, स्लो असणार आहे. उदाहरणामध्ये जर तुम्हाला ते उदाहरण कळत नसेल तर वॉटर टँक ठेवा. हा वॉटर आहे याच्यामध्ये आणि बाहेरनं लाईट आली म्हणजे एअर मधनं लाईट आली आणि ह्या वॉटरमध्ये घुसली आणि ती जात असताना मीडियम चेंज झालं, कारण वरती एअर होतं आणि खाली कोण होतं, वॉटर होतं. तर ती लाईट काय होईल, बेंड होईल, रिफ्रॅक्शन. बरोबर आहे की नाही? पण मला सांगा, इथं जी लाईटची व्हेलॉसिटी होती, वेग होता, तेवढाच इथं राहील काय? नाही. इथं वेग जरा कसा असणार आहे, जास्त असणार आहे. इथं वेग जरा कसा येणार आहे, कमी येणार आहे वॉटरमध्ये जात असताना. याचा अर्थ काय, एअर तुम्हाला माहितच आहे रेअरर मीडियम आहे आणि जे वॉटर आहे ते थोडंसं डेन्सर मीडियम आहे, डेन्स मीडियम आहे. सो एअर म्हणजे रेअरर मीडियम मध्ये लाईटचं जे स्पीड असतं ते फास्ट असतं. तर जर तुम्ही डेन्सर मीडियम घेतलं, डेन्स मीडियम घेतलं तर स्पीड ऑफ लाईट कसं असतं, जरा लो असतं, कमी असतं, स्लो असतं. ठीक आहे, ओके. आता जशी ही डेन्सिटी आहे, ही डेन्सिटी सर्वसाधारणपणे आपण मागील चॅप्टर म्हणजे डेन्सिटी म्हणजे काय शिकलोय बघा. डेन्सिटी म्हणजे काय बघण्याचा प्रयत्न केला. उदाहरणामध्ये समजा इथं एक 4 जण राहायला आहेत आणि ह्या एवढ्याच ह्याच्यामध्ये आता 100 जण राहायला आहेत, तर डेन्सिटी काय झाली, वाढली. बरोबर की नाही? किंवा डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॅल्यूम, ही गोष्ट आपण बघितलेली आहे. डेन्सिटी म्हणजे काय सर्वसाधारणपणे आपल्याला माहित आहे. क्लिअर आहे? ठीक आहे. पण आता जी आपण गोष्ट बघणार आहे ती म्हणजे ऑप्टिकल डेन्सिटी. कुठली डेन्सिटी? ऑप्टिकल डेन्सिटी. ऑप्टिकल डेन्सिटी म्हणजे काय? ही जी डेन्सिटी आहे ना, इथं डेन्स जास्त आहे म्हणतोय, इथं डेन्सिटी आपण काय म्हणतोय, कमी म्हणतोय. तसं ऑप्टिकल डेन्सिटी म्हणजे लाईट संदर्भातली डेन्सिटी, लाईट संदर्भातली डेन्सिटी. म्हणजे इथं ऑप्टिकल डेन्सिटी जरा कशी आहे आपण म्हणूया, जास्त आहे आणि इथं ऑप्टिकल डेन्सिटी कशी आहे, कमी. नॉर्मलीच डेन्सिटी, पण आपण आता कुणाच्या संदर्भानं वापरायला लागलोय, ती लाईटच्या संदर्भानं वापरायला लागलोय, हे मात्र लक्षात ठेवा. आणि ऑप्टिकल डेन्सिटी नेमकी तुमची किती आहे त्याच्यावरच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय केला जातो, मेजर केला जातो. बघा, मेजर्ड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ह्याच्यावरच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मेजर केला जातो. ह्याचा अर्थ काय, बघा परत बघा. मला सांगा, ऑप्टिकल डेन्सिटी लाईट संदर्भातली, ह्याची ऑप्टिकल डेन्सिटी कशी असणार आहे, हाय असणार आहे, जास्त असणार आहे ऑप्टिकल डेन्सिटी, कारण डेन्स जास्त आहे. ह्याची डेन्सिटी कशी असणार आहे, म्हणजेच ऑप्टिकल डेन्सिटी कशी असणार आहे, कमी. नॉर्मली बोलायचं झालं तर. आता आपण ह्या ऑप्टिकल डेन्सिटीला जो चिन्ह देऊया ते देऊया म्यू. ओके, म्यू इज नथिंग बट ऑप्टिकल डेन्सिटी. आता आणि ह्या म्यूलाच आपण काय म्हणणार आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो सर्वसाधारणपणे सांगायचं म्हटलं तर साध्या भाषेमध्ये डेन्सिटीच असते ती. पण कसली डेन्सिटी, ऑप्टिकल डेन्सिटी, लाईट संदर्भातली वापरली जाणारी डेन्सिटी. म्हणजे आपण मागाशी एक बघितलं, ग्लास आणि एअर, ग्लास आणि एअर ह्या संदर्भात जर आपण एक गोष्ट बघितली, ह्या दोघांचं जर कंपॅरिझन केलं तर ह्या दोघांपैकी मला जरा सांगा कुणाची डेन्सिटी जास्त आहे, ग्लासची डेन्सिटी जास्त आहे. मग त्याला फक्त नाव काय दिलं मी, ऑप्टिकल डेन्सिटी. ऑप्टिकल डेन्सिटी मग कुणाची जास्त आहे, ग्लासची जास्त आहे. लक्षात आलं? ओके. याचा अर्थ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कुणाचा जास्त आहे, ग्लासचा जास्त आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ह्या दोघांच्या संदर्भात, दोघांचं कंपॅरिझन करत असताना, कारण दोघांचं कंपॅरिझन करत असताना वेगळं ठरतंय. उदाहरणात सांगतो बघा, जरासं लक्ष द्या, चॅप्टर जरासं व्यवस्थित समजावून घ्या. समजा मी इथं वॉटर घेतलं, आता इथं ग्लासच्या ऐवजी काय घेतलं, वॉटर घेतलं. मला सांगा दोघांपैकी डेन्स कोण आहे रे, वॉटर आहे ना. दोघांपैकी जास्त डेन्सिटी वॉटरची आहे, म्हणजे ऑप्टिकल डेन्सिटी सगळ्यात जास्त गुणाची आहे, इथं वॉटरची आहे. बरं, इथं मी काय घेतलं, ग्लास घेतला आणि बाहेरच्या बाजूला वॉटर घेतली. आता मला सांगा डेन्स कोण आहे जास्त, ग्लास आहे. इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाचा जास्त आहे, ग्लासचा आहे. म्हणजे जसं तुम्ही मीडियम घेणार तशा पद्धतीने ऑप्टिकल डेन्सिटी चेंज होणार आणि तशा पद्धतीने रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होणार, कारण त्या दोघांच्या कंपॅरिझन मधनच तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे होत असतो. डेन्स पण कुणापेक्षा डेन्स हे तुम्हाला सांगायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? हे नाही जर सांगू शकत असाल तर तुमचं काय, हे नाही आहे विषय. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकणार नाही बाबा हे टोपण आहे पेनाचं, हे जरा जास्त डेन्स आहे, नाही, ह्याच्यापेक्षा डेन्स आहे का, दोघांचं कंपॅरिझन करायचं तर ते डेन्स, म्हणजे रिलेटिव्हली बोलायचं.
ऍब्सोल्युटली बोलायचं नाही, बरोबर आहे? ठीक आहे, बघा म्यू म्हणजेच ऑप्टिकल डेन्सिटी, आणि जर ऑप्टिकल डेन्सिटी तुमची जर वाढली तर मला जरा सांगा, डेन्सिटी ऑप्टिकल डेन्सिटी जास्त असली तर डेन्सर मीडियम कसं असते, जरा डेन्स असते, डेन्सर असते, म्हणजेच मीडियम जे असते ते डेन्सर असतं. बघितलं ना आपण वॉटरची ऑप्टिकल डेन्सिटी कशी आहे, जास्त आहे, याचा अर्थ ते डेन्सर कसं आहे, एअरपेक्षा जास्त आहे. ह्याचा अर्थ लक्षात ठेवायचं, त्या मीडियम मधनं व्हेलॉसिटी जी असणार आहे कशी असणार आहे, कमी असणार आहे. 100 वेळा मी सांगितलेलं आहे, आत्ताच सांगायला लागलोय मी, बरोबर आहे की नाही? परत एकदा सांगतोय, सारखं सारखं एवढं सांगण्याचा प्रयत्न करतोय की ही कन्सेप्ट सगळ्या चॅप्टरची महत्वाची आहे, हीच कन्सेप्ट महत्वाची आहे. समजा ग्लास आहे, आता ग्लासची ऑप्टिकल डेन्सिटी कशी आहे, बाहेर समजा एअर आहे, ग्लासची ऑप्टिकल डेन्सिटी कशी आहे, जास्त आहे. ऑप्टिकल डेन्सिटी जास्त आहे याचा अर्थ ग्लास कसा आहे, जास्त डेन्स आहे, जास्त डेन्सर आहे, जास्त घनता आहे तिची, बरोबर आहे की नाही? याचा अर्थ व्हेलॉसिटी ऑफ लाईट ग्लासमध्ये कशी आहे, कमी आहे ना, कमी आलं. हे रिलेशन तुम्हाला कळणं हे फार महत्वाचं आहे. याचा अर्थ काय, ऑप्टिकल डेन्सिटीलाच काय म्हटलं जातं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजेच ऑप्टिकल डेन्सिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी. काय प्रॉब्लेम आहे, हे कळालं? इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे व्हेलॉसिटी कमी आली की ऑप्टिकल डेन्सिटी जास्त असेल, किंवा ऑप्टिकल डेन्सिटी जास्त असली की व्हेलॉसिटी कमी असेल, ऑप्टिकल डेन्सिटी कमी असली की व्हेलॉसिटी जास्त असेल. म्हणजेच ऑप्टिकल डेन्सिटी म्हणजे दुसरं कोण, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वरनं मला समजणार आहे की नाही, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वरनं मला काय समजणार आहे की बाबा हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ह्या गोष्टीचा जास्त आहे, याचा अर्थ इथनं या मीडियम मधनं व्हेलॉसिटी कशी असणार, कमी असणार. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी आहे याचा अर्थ ह्या मीडियम मधनं व्हेलॉसिटी या मीडियम मधनं लाईटची कशी असणार, जास्त, म्हणजे कमी जास्त, उलट उलट धरायचं. लक्षात आलं? ठीक आहे, ओके. आता जरा पुढे आणखीन एक गोष्ट बघा, आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बेसिकली बघितला काय आहे तो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा काढायचा ते पुढे बघणार आहे. पण त्याच्या आधी आणखीन एक गोष्ट बघणार आहे ती म्हणजे ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बघा, पुढची जी गोष्ट आहे ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हा, आता समजा मी एक मीडियम घेतलं वॉटर, मला सांगायची ऑप्टिकल डेन्सिटी नाही, राहून दे, ठीक आहे. ऑप्टिकल डेन्सिटी पहिल्यांदा दुसरं मीडियम सांगितल्याशिवाय काय आपण सांगू शकत नाही. हे सांगितलं की नाही मी, हे डेन्सर मी कधी सांगू शकतो हे डेन्स आहे का नाही डेन्स आहे, वरचं मीडियम कळालं तर पुढचं मीडियम. हे समजा मीडियम आहे व्हॅक्यूम, व्हॅक्यूम आहे, व्हॅक्यूम म्हणजे काहीच नसणं, काहीच नसणं, निर्वात पोकळी. समजा हे आहे फर्स्ट मीडियम, दिस इज फर्स्ट मीडियम अँड दिस इज सेकंड मीडियम. आणि ह्या वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम आपण काढला. काय काढला, कुणाशी रिस्पेक्टिव्हली काढला, व्हॅक्यूमशी काढला. आपण शिकणार आहे ते पुढे, पण फक्त आता नॉर्मली डेफिनेशन साठी फक्त सांगतो, तर त्याला म्हणायचं ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे ऍज पर बुक द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम इज कॉल्ड ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, काय the refractive index of a medium पण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऐकलं की जरा काहीतरी टेक्निकल वाटते, काहीतरी वेगळं वाटते. पण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय आहे रे, सिम्पली ऑप्टिकल डेन्सिटी आहे, ती डेन्सिटी आहे फक्त. ओके, जी सांगते की व्हेलॉसिटी काय राहणार आहे लाईटची, त्याच्यावरून त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वरून आपल्याला समजते, बस, बाकी काही वेगळं नाही आहे ते. ओके, आता the refractive index of a medium with respect to vacuum is called its absolute refractive index, is called its absolute refractive index. ठीक आहे, मीडियमचं कुणाशी हे आहे, कंपॅरिझन आहे व्हॅक्यूमशी. मग तुम्हाला पुढच्या पानावर काही मीडियमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेले आहेत, पण ते कसले रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहेत, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहेत.
का ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहेत? कारण कुणाचं कंपॅरिझन आहे त्यांच्याशी? व्हॅक्युमशी आहे. व्हॅक्युम वरती कोण आहे? व्हॅक्युम आहे. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. बघा उदाहरणामध्ये तुम्ही पाठ करायची काही गरज नाही. एअरचं दिलेलं आहे. एअरचं दिलंय उदाहरणात 1.0003 म्हणजे काढलाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. कसा काढलाय आपण बघणार आहे, जरा पुढे बघणार आहे. पण एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बाबा 1.003 आहे. दुसरा एक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण सिंपल घेऊया, डायमंडचा घ्या. बघा डायमंड, ओके, डायमंडचा किती आहे? 2.42 आहे. ह्याच्यावरनं काय दिसते हो मला जरा सांगा, हे कमी आहे की नाही? 1.0003 म्हणजे कमी आहे आणि 2.42 म्हणजे जास्त आहे ना. ह्याचा अर्थ काय हो? ह्याचा अर्थ सरळ सरळ आहे की डायमंडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा आहे? जास्त आहे. आणि म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे म्हणजे याची ऑप्टिकल डेन्सिटी कशी आहे? जास्त आहे. ह्याचा अर्थ ह्याच्यातनं जी लाईट पास होणार आहे ती कशी होणार आहे? व्हेलॉसिटी ती कशी असणार आहे? कमी असणार आहे. लक्षात आलं ना? म्हणजे त्याच्यावरनं मला समजते. बघा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय की नाही, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वरनं समजते. आणि तो मात्र कम्पेअर कोणाशी केलाय? व्हॅक्युमशी केलाय. व्हॅक्युमशी केलाय. ओके, एअरची मला जरा सांगा 1.0003 आहे. ह्याचा अर्थ काय? ह्याचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो जरा कसा आहे? कमी आहे. याचा अर्थ डेन्सिटी पण कशी आहे त्याची? कमी आहे. याचा अर्थ त्याच्यातनं स्पीड ऑफ लाईट कसं असेल? व्हेलॉसिटी कशी असेल? जास्त असेल, फास्ट असेल. आणि इतर सुद्धा तुम्हाला मीडियम दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता तुमच्या पुस्तकामध्ये. फक्त हे दोन आहेत एक्स्ट्रीमचे, त्यांचं कंपॅरिझन मी दिलेलं आहे. म्हणजे त्याच्यावरनं मला समजते की लाईटचं स्पीड ह्याच्यातनं किती राहणार आहे. समजते ना? का समजते? कारण की डेन्सिटीची इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे ना ते. डेन्सिटी समजली की मला लाईटचं व्हेलॉसिटी समजणार आहे. ठीक आहे. आता जरा बघा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नेमका कसा कॅल्क्युलेट करायचा ते बघा. आपल्याला कन्सेप्ट समजलेली आहे की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय. आता समजा एक मीडियम आहे, असं समजा इथं खाली काहीतरी वॉटर आहे आणि खाली काहीतरी एअर आहे. हा, लाईट आली आणि लाईट ह्याच्यातनं समजा डिप्लेट झाली, डायरेक्शन चेंज झाली. हे जे वरचं फर्स्ट मीडियम आहे त्या फर्स्ट मीडियमची लाईटची व्हेलॉसिटी होती v1, काहीतरी v1 होती. आणि दुसऱ्या मीडियम मध्ये व्हाईटची लाईटची व्हेलॉसिटी होती v2. त्यानंतर याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण वेगळा असणार आहे, याची डेन्सिटी काहीतरी वेगळी असणार आहे. म्हणजे ह्याचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स होता मी असा लिहिलाय, काय प्रॉब्लेम नाही, μ1 होता आणि ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2 होता. ओके, आता समजा मी ह्या दोघांचा रेशो करायचा आहे. कुणाचा? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा. म्हणजे μ2 अपॉन μ1. ह्यांचा मला काय करायचा आहे? रेशो काढायचा आहे. हा जर रेशो काढायचा असेल तर मी मगाशी एक सांगितलेलं होतं, हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे व्हेलॉसिटीशी, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे ना व्हेलॉसिटीशी. तर मला जर ह्या दोघांचा रेशो काढायचा असेल तर हे उलट होणार, खालच्या बाजूला होणार. तर v1 अपॉन v2 होते. बस एवढं फक्त लक्षात ठेवा. उलट होते म्हणजे काय? v1 अपॉन v2 होते. कुणाचा रेशो काढला मी? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दुसऱ्याचा भागिले रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पहिल्याचा इज इक्वल टू v1 अपॉन v2. हीच गोष्ट मला जर का वेगळ्या जरा पद्धतीनं जसं आपल्या पुस्तकामध्ये सांगितले तशा पद्धतीनं लिहायची असेल तर मी ती कशी लिहू शकतो? बघा जर असं हे लक्षात ठेवा, ही महत्वाची गोष्ट आहे चॅप्टर मधली तुमच्या. काय आहे? व्हेलॉसिटी ऑफ लाईट मीडियम इन 1 टू बी v1 घेतलेली आहे आपण, v2 घेतलेली आहे. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे म्यू ऑफ सेकंड मीडियम म्हणजे दुसरं मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम असं लिहितात. लक्षात ठेवा. कुणाचा काढायला घ्यायचा आहे मला? 2. दुसऱ्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट, कुणाच्या रिस्पेक्टनं? पहिल्याच्या रिस्पेक्टनं. तर मी तो कसा काढणार? v1 अपॉन v2 करून. ओके, आणि जर मला असं विचारलं द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम म्हणजे काय? जरा असं लक्षात ठेवा, सांगितले मी याच्या आधी. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ह्या दुसऱ्याचा विथ रिस्पेक्ट म्हणजे ह्याला धरून, कारण कंपॅरिझन पाहिजे ना. मगाशी आपण व्हॅक्यूमला कंपॅरिझन केलं, आता दुसरं कोणतरी व्हॅक्यूम, हे कंपॅरिझन लक्षात ठेवा. विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम इज v2 अपॉन v1. इथं बघा v1 पहिल्यांदा ना, म्हणजे काय ते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पहिल्याचा आहे तर त्यावेळेला 2 वरती, आणि इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कुणाचा आहे? दुसऱ्याचा आहे, तर इथं v1 वरती. ह्या दोन गोष्टी फक्त लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. इथं मी लिहितो व्यवस्थित. काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू 1 किंवा फर्स्ट मीडियम
असा काढायचा. आणि इथं याच्या खाली काय लिहिणार आहे आपण, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम असा काढायचा. ह्या दोन गोष्टी एकदा जर लक्षात आल्या तर तुम्हाला तुमचे जे प्रॉब्लेम्स दिलेले आहेत रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचे ते तुम्हाला सर्वच्या सर्व प्रॉब्लेम सुटणार. पण ही गोष्ट फक्त व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. ओके, आता जरासं बघा, आपण जे तुमच्या पेज नंबर 79 आहे त्या 79 पेजवर ह्या ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवर काही तुम्हाला सॉल्व्ड एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ते सॉल्व्ड एक्झाम्पल्स बघूया. त्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल बघा 79 पेजवरचं काय सांगितलंय, द ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय हो, याच्या आधीच सांगितले मी. समजा हे जर वॉटर घेतलं आणि ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, तर बाहेरच्या बाजूला कोण पाहिजे, व्हॅक्यूम पाहिजे. म्हणजे फर्स्ट मीडियम कोण असेल, व्हॅक्यूम असेल, आणि सेकंड मीडियम कोण असेल, वॉटर असेल. झालं, इथपर्यंत क्लिअर आहे. काय सांगितलंय, द ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, आणि ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय मला किती, 1.36. ओके, आता ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे मी असा मांडला, कुणाचा आहे तो, समजा वॉटरचा आहे, विथ रिस्पेक्ट टू कुणाच्या आहे, व्हॅक्यूमच्या. असं चालू शकते ना, कुणाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, वॉटरचा, विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम. किती दिलाय, 1.36. इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, पुढे काय विचारलंय बघा, व्हॉट इज द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर. तर लाईट जी येणार आहे, लाईट जी अशी येणार आहे, तिची व्हेलॉसिटी नेमकी वॉटरमध्ये किती असेल. ओके, समजा लाईटची जी व्हेलॉसिटी व्हॅक्यूम मध्ये असेल ती मला दिलेली आहे. ती किती आहे, ती आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. आणि मला काढायला काय सांगितलंय, व्हेलॉसिटी ऑफ वॉटर, म्हणजे व्हेलॉसिटी वॉटरमध्ये, कुणाची, लाईटची, वॉटरमध्ये, ती मला काढायची. क्लिअर आहेत ह्या गोष्टी. ओके, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कुणाचा दिलाय नेमका समजला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम, म्हणजेच ऍब्सोल्यूट ना, मगाशी सांगितले मी. तो किती आहे, 1.36 आहे. व्हेलॉसिटी व्हॅक्यूम मध्ये लाईटची किती आहे, एवढी आहे. व्हेलॉसिटी वॉटर मध्ये मला काढायची आहे. क्लिअर आहे. ओके, समजा मला सांगा, जी आत्ताच आपण बघितलेलं होतं, जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वॉटरचा मला काढायचा होता विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम, मी कसा काढतो, व्हेलॉसिटी ऑफ व्हॅक्यूम ना, वरती कुणाची घेतली जाते, व्हॅक्यूमची व्हेलॉसिटी अपॉन व्हेलॉसिटी ऑफ वॉटर. ओके, आता जरा बघा, मला सांगा, हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, 1.36 आहे. बरोबर, व्हॅक्यूम मधली व्हेलॉसिटी किती आहे, दिलेली आहे, किती आहे ती, 3 × 10⁸ भागिले, मला व्हेलॉसिटी ऑफ वॉटर काढायची आहे. आता मला वाटतं या दोन गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या असतील. बरोबर, अगदी व्यवस्थित, म्हणजे जे पुस्तकामध्ये दिले ते कसं मांडायला पाहिजे ते बघा. पुढे बघा, मला हे काढायचं आहे, मी कसं काढू शकतो रे, हे मला जर काढायचं असेल तर व्हेलॉसिटी ऑफ वॉटर, हे जे आहे हे गुणिले आहे, तिकडे भागिले करू शकतो. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ वॉटर जर मला काढायची असेल तर 3 × 10⁸ भागिले 1.36 करून मी काढू शकतो. ओके, आता हे जर तुम्ही व्यवस्थितरित्या सोडवलं, बघा हे आता व्यवस्थितरित्या सोडवणार म्हणजे काय करणार, कसं सोडवणार हे व्यवस्थितरित्या, तर बघा एक व्यवस्थितरित्या जरासं काम करा. काय, तुम्ही पहिला नॉर्मली एक काम करून घेऊया आपण, 3 ला 1.36 न भागता येते का बघा. येत नसलं तर एक काम करा, इथल्या 2 हे शून्य आहेत, एक पॉईंट काढला की वरती किती राहते, 100 राहते. हे माहित आहे ना, ह्याच्या आधी झालेलं आहे, आपण याच्या आधी ते बघितलेलं आहे. मग 3 न 1.136 न भागा, 136 ला भागा. ठीक आहे, असं सिंपली तुम्ही जर बेसिकली याचं डिवायडेशन व्यवस्थितरित्या करत गेलात, ओके, तर तुम्हाला फायनल जे आन्सर येणार आहे ते येणार आहे 2.21 × 10⁸ मीटर पर सेकंद × 10⁸ मीटर पर सेकंद. ओके, किंवा आता अजूनही सांगतो मी समजावून, काही जणांना नाही समजलेलं असेल तर बघा, 3 आणि इकडे 100 आहे, 3 × 100 किती, 3 × 100 300 ना, सॉरी 300, आणि गुणिले काय आहे ते 10⁸, त्याला काय हात घालू नका, भागिले किती आहे 136. चला भागाकार करा भागाकार. 136 दोन्हीने जातोय काय, 2 न जातोय, किती उरतोय 136 दोन्ही करा, येतंय तर 2.21, येणार 2.21. आता तरी समजलं काय, आणि राहिलं किती 10⁸ झालं. हे तुमचं उत्तर असणार, लक्षात ठेवा. दिस इज अ व्हेलॉसिटी ऑफ लाईट. हा, तर तुम्ही म्हणाल हे 10.10⁸ जो आहे त्याला का हलवलं नाही मी, तर
10च्या 8व्या घातातच, इकडे बघा, इकडे जी व्हेलॉसिटी दिली आहे 10च्या 8व्या घातातच दिली आहे का नाही, त्यामुळे 10च्या 8व्या घाताला तुम्हाला इथे हलवायची काही गरज नाही आहे. ठीक आहे. बघा त्यानंतर ह्या 79 पेज वरचाच जो सेकंड तुमचा जो काही सॉल्व्ड एक्झाम्पल आहे ते बघूया. व्हेरी सिंपल, एकदम सोपा प्रश्न आहे, काही अवघड प्रश्न नाही आहे. काय सांगितलेलं आहे बघा, लाईट ट्रॅव्हल्स विथ व्हेलॉसिटी 1.5 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड इन अ मीडियम, एका मीडियम मधनं त्याचं तेवढं स्पीड आहे. ऑन एंटरिंग सेकंड मीडियम, म्हणजे बाबा बघा हे एक मीडियम आहे, हे पहिलं मीडियम आहे, फर्स्ट मीडियम आहे आणि हे सेकंड मीडियम आहे. ओके, पहिल्या मीडियम मध्ये म्हणजे V1 त्याची व्हेलॉसिटी किती दिलेली आहे बघा, 1.5 इंटू 10⁻, माहिती आहे तुम्हाला, मी सांगितलेलं आहे. V1 पहिलं मीडियमची व्हेलॉसिटी कधी पण V1 धरायची, पहिल्या मीडियमची जी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो U1 धरायचा, μ1 धरायचा, आणि दुसरीचा किती धरायचा, μ2 धरायचा, सांगितलेलं आहे. आणि दुसरीची व्हेलॉसिटी किती आहे ती पण तुम्हाला दिलेली आहे, किती आहे, 0.75 इंटू 10⁸ मीटर पर सेकंद. ओके, मीटर पर सेकंद हे युनिट असतं व्हेलॉसिटीचं. संपला विषय. आता काय सांगितलंय, नॉर्मली व्हॉट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम, सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम काढायचा आहे. हा जर काढायचा असेल तर याच्या आधीच मी सांगितलेलं आहे, सेकंड मीडियमचं जर काढायचं असेल तर V1 काय करायला पाहिजे, वर घ्यायला पाहिजे, V1/V2. मग V1 काय आहे आमचा, V1 हा बघा इथं आहे 1.5 इंटू 10⁸ अपॉन V2 काय आहे बघा 0.75 इंटू 10⁸. ओके, आणि हे मला सोडवल्यानंतर हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स येणार आहे. 10⁸ ला 10⁸ निघून गेलं, राहिलं काय 1.5 अपॉन 0.75. आता समजा हे जर तुम्हाला सोडवायचं असेल, सिंपल आहे, व्हेरी सिंपल आहे, काही अडचण नाही. हे जर इथला पॉइंट काढून टाकला तर पॉइंट नंतर किती शून्य होत्या, 2, म्हणजे 2 पॉइंट होते, 2 अंक होते, म्हणून वरती 2 शून्य घ्यायच्या किंवा गुणिले 100 करायचं. आणि हा पण पॉइंट काढून टाकायला पाहिजे, हा पॉइंट काढून टाकल्यानंतर ह्याच्यानंतर किती अंक आहे, 1, तर गुणिले खाली 10 करायला पाहिजे. झालं. आता बघा ह्याला हे निघून गेलं. हा, आता तुम्ही काय करा, 15 के 15, 15 ते 15 15 60, 15 पंचे 75, 15 पंचे 75 आहे, 15 के 15, 15 पंचे 75 हे माहित आहे, आणि 5 के 5, 5 दुने 10, म्हणजे किती आला 2. याचा अर्थ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा 1 μ2 इज इक्वल टू 2. ही गोष्ट आपल्याला क्लिअर झालेली असेल. बघा व्हेरी सिंपल. आता आपण अशाच पद्धतीनं हा चॅप्टर तसेच येणारे सर्व चॅप्टर क्लिअर करणार आहोत आपल्यासाठी. तरीही तुम्हाला आणखीन कोणतीही जरी कन्सेप्ट एखादी समजलेली नसेल, पूर्ण सायन्स मधली 1 असेल 2 असेल, तरी तुम्ही कमेंट्स मध्ये लिहू शकता. ती कमेंट तुम्हाला त्या पद्धतीचा परत नवीन व्हिडिओ करून अपलोड केला जाईल. तरी सर्व विद्यार्थी मित्रांनी हे चॅनेल जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा. धन्यवाद.